कोंडाळी येथील महापुरुषांच्या विटंबना प्रकरणात देवणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक डोके यांची उचलबांगडी, तर अभिषेक शिंदे निरीक्षकपदी रुजू। देवणी तालुक्यातील कोंडाळी येथे झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची काही समाजकंटकांकडून विटंबना झाल्याने गावातील 20 लोकांना देवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। यावेळी देवणी ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी कोंडाळी येथील त्या 20 समाजकंटकांना अटक करून कोर्टात हजर केला असता कोर्टाने त्यांना जमानत दिली। ते समाजकंटक कोंडाळी येथे जाऊन न्यायालयाने जमानत दिल्याने आनंद व्यक्त करून फटाके फोडले। त्यामुळे सकल मराठा समाज उद्रेक होऊन आज दिनांक 25 मे 2025 रोजी सकाळी 10 वाजता पोलीस स्टेशन देवणी येथे गावातील 100 ते 150 महिला व 100 ते 200 पुरुष तरुण मंडळी यांनी पोलीस स्टेशन येथे ठिय्या आंदोलन मांडल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक डोके यांनी सतर्कता म्हणून वरिष्ठांना कळवून पोलिसांचा फौजफाटा मागवला। यावेळी निलंगा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कट्टेकर हे रजेवर असल्याने त्यांच्या जागी औसा येथील पोलीस उपअधीक्षक कुमार चौधरी यांनी देवणी पोलीस स्टेशनला ठाण मांडून बसले असता जमलेल्या जनसमुदायाला समजूत काढण्याचा प्रयत्न केला। जनसमुदायाने पोलीस स्टेशनला असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिकराव डोके यांची तात्काळ बदली करावी व महापुरुषांवर विटंबना केलेल्या समाजकंटकांवर पुन्हा गुन्हा नोंद करून त्यांना अटक करण्याची मागणीसाठी ठिय्या मांडला। काही तासानंतर सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चौधरी यांनी त्या महिलांना सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक डोके यांची बदली करून त्यांच्या जागी पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांना तात्काळ बोलवण्यात आलं असं सांगून समजूत घातली। परंतु महिलांनी सदर सहाय्यक पोलीस निरीक्षकांची बदली करावी व त्या 20 गुन्हेगारांना अटक करावी या मागणीला ठाम मांडून बसले। यावेळी सकल मराठा समाजाचे वीर योद्धा संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत राजनकर यांनी सकल मराठ्यांना शांतता राखण्याचं आवाहन केलं व पोलीस प्रशासनाला सदर प्रकरणाची योग्य चौकशी करून त्या समाजकंटकांना गावहद्द करावे असं आवाहन केलं। काही तासातच नांदेडहून पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे हे पोलीस स्टेशन देवणी येथे नियुक्ती झाल्याने त्या महिलांनी आंदोलन समाप्त केलं। मात्र काही तरुणांनी उद्या दिनांक 26 मे 2025 रोजी निलंगा उदगीर राज्य मार्गाच्या बोरोळ चौकात रास्ता रोको करून घटनेचा निषेध करण्याचं जाहीर केलं। सदर प्रकरण अभिषेक शिंदे नक्कीच हाताळतील अशी आशा सकल मराठा समाज बांधवांनी केली आहे। सगळे लोक तुमचा कायम आदर करतील, कारण की आम्ही प्रशासनाचा कायम आदर करतो। आमची आता कळकळीची विनंती, सुटले का सुटले आम्हाला माहिती नाही, अटक करा। कसं अटक करता, कोणत्या अंतर्गत अटक करता, ते कोणती भगिनी आहे, तो कुणाच्या तरी घराकडे गेला होता आणि ते 2 तास सुटले। एवढं सोपं आहे, एवढं सोपं। आम्हाला काय म्हणायचं सर, त्यांचा काय जो आपसी गावातला वाद आहे तो तिथपर्यंत राहू द्या, आम्हाला त्याच्याशी काही घेणं करणं नाही। सांगा काय झालं होतं, ते काय तुमच्या घराकडे येऊन दगड पैसे यांचे किस्सा भरले घेतले, उद्याचं काही नाही। तुम्ही अटक करा, कुठं अटक केली आम्हाला त्याची माहिती कळवा, आम्ही तरच जाऊ, आम्ही त्याच्याशिवाय जाणार नाही। नाहीतर आम्ही इथं बसू, अजून वेळ गेला तर मग होणाऱ्या परिणामास तुम्ही जबाबदाराला आम्हाला काही माहिती आजच्या दिवसात तुम्ही ते आरोपी अटक कसं काय केलं आणि सोडले कसं काय? तुम्हाला जामीन झाली, तुम्हाला आमच्या गांभीर्य नाही, तुम्हाला गांभीर्य नाही। खुल्याम अट्रॉसिटीची बोगस धमकी देतो, म्हणजे जातीवाद करतो, तो उभ्या देशाचा स्वाभिमान असलेल्या शिवरायांचा अपमान करतो, त्याला पोलीस स्टेशन बोगस पोलीस स्टेशन त्याच्यावर तात्पुरती कारवाई करून त्याला सोडून देतो। हे का आम्ही काय तुम्हाला शंड वाटलो काय? आम्हालाही तलवारी घेता येतात, तलवारी घेण्याचा इतिहास आम्ही विसरलो नाही। आमचा स्वाभिमान तुम्ही ठेवला नाही तर आम्ही प्रशासनाची सुद्धा गय करणार नाही। ज्या मानसिकतेला मी परत सांगतोय, ज्या मानसिकतेला कोणत्याही महापुरुषाचा अवमान करायचा वाटतंय त्या मानसिकतेला या राज्यात राहण्याचा अधिकार साहेब आहेत, तुम्ही साहेब या
कारवाई होईल म्हणून परत अजून चांगला अधिकारी तुम्हाला देऊ. आलं का? तुमच्याकडून पण अपेक्षा करू तर आहेत. उद्या पण येणार आहे. जे काममधून असते तरी उद्या आधी यांचं कंप्लीट होऊ द्या. नाही कारण महाराज योजना मात्र तुमच्या प्रश्नांना सगळीच घेणं महत्त्वाचं काय नाही चार्जमध्ये नसतं तरी मी येईल. तुमचे विचार आहे ते कसे साहेब ते उद्या येतील आणि चार्ज संपतो तरी मी उद्या येईल आणि सगळ्यांचे पैसे करून आले आज नाही आज किती आहे करण्यात आलेलं आहे. काय आव्हान करा? खरं तर उद्या जे देवणी तालुक्यामध्ये जे कोंडाळे गावामध्ये जी घटना घडलेली आहे, जे महाराष्ट्राचा आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्रूढ पुतळ्याचं ज्या काही समाजकंटकाने जे काही विठंबना केली त्याच्या निषेधार्थ देवणी तालुक्यामध्ये सकल शिवभक्त प्रेमींच्या वतीनं उद्या रस्ता रोक आंदोलनाचं नियोजन केलेलं आहे. आणि उद्या ठीक 10 वाजता देवणी येथे बोरोळ चौका येथे सकल शिवप्रेमी भक्तांच्या वतीनं उद्या आंदोलन करण्याचं रस्ता रोक आंदोलन करण्याचं आयोजन करण्यात आलं आहे. खरं तर मी देवणी तालुका असेल किंवा उदगीर तालुका पूर्ण महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांना विनंती करतो की आपण उद्या सर्वांनी मोठ्या संख्येनं आपण आपल्या माता बहिणी असतील, सर्व शिवभक्त असतील, सर्व समाजातील बांधवांना मी विनंती करतो की आपण सर्वांनी उद्या मोठ्या संख्येनं उद्याच्या या रस्ता रोक आंदोलनामध्ये येऊन या झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे यासाठी उद्याच्या मागणीसाठी उद्या देवणी येथे भव्य असा रस्ता रोक आंदोलनाचं नियोजन करण्यात आलेलं आहे. विस्तार न्यूज महाराष्ट्रासाठी अजित सौदागर.